द्वितीय पुण्यस्मरण माता रमाई राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। बुद्धवासी गुंफा आई ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। अभिवादक डॉक्टर सुगत वाघमारे व समस्त वाघमारे परिवार, तेलंग परिवार, खंडारे परिवार, शृंगारे परिवार, वानखळे परिवार, पळस पगार परिवार, चौर पगार परिवार, डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवार, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी सुहासजी ठाकरे यांची भेट घेऊन आधार ऑपरेटर ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यासंदर्भात त्यांच्यावर अन्याय होत आहे अशा संदर्भात निवेदन देण्यात आलं व खासदार बळवंत वानखेडे यांचे पत्र सुद्धा त्या आशयाचे ठाकरे यांनी राज्यपालांना दिले। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील झालेले अतिवृष्टी व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान व कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले या संदर्भात शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी प्रकारची मागणी केली। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची विश्रामगृह येथे भेट घेतली आणि त्यांना जे महाराष्ट्रातल्या ज्या अडचणी आहेत त्या मांडल्या आणि जे बेरोजगार मुलं आहे महाराष्ट्रातले ज्यांना ब्लॅकलिस्ट करत आहे UID कार्यालय, त्यांना UID कार्यालयात जे ब्लॅकलिस्ट करत आहे, बेरोजगार करत आहे मुलं, एकतर लोकांना बेरोजगार मुलांना काम नाही, त्यांना कसं तरी रोजगार मिळालेला आहे आणि त्या रोजगारही हे सरकार घेत आहे, त्यांच्याजवळून ब्लॅकलिस्ट करून त्यांना घरी बसवत आहे। त्यांच्यावर होणारा अन्याय मी आज राज्यपाल साहेबांना सांगितला आणि त्यांना अश्विन वैष्णव साहेबांना लगेच फोन करायला आणि निवेदनाच्या स्वरूपात मी त्यांना दिलं आणि निवेदन दिलं आणि अश्विन वैष्णव साहेबांना त्यांनी ताबडतोब फोन करण्यास त्यांचे जे सहाय्यक आहे त्यांना सांगितलं आणि आपला प्रश्न गंभीर महाराष्ट्रातला जो प्रश्न आहे तो मांडण्यास ताबडतोब त्यांनी मीटिंग घेण्यास आदेश केले। या सर्व समस्यांचे विविध संबंधित अधिकारी व मंत्रालयांना या संदर्भात आपल्या माध्यमातून तात्काळ न्याय व मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सुहासजी ठाकरे यांनी केली। यानंतर ठाकरे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची